रास्ते, खाली कर दो रास्ते, वंचितों के वास्ते खाली कर दो रास्ते। अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई है, अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई है, अभी तो कॉलेज चलाई है, आगे और लड़ाई है। बोल वंचिता हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। नमस्कार, सक्षम भारत टीव्हीमध्ये मी श्रीकांत आपलं स्वागत करतो आहे। आपण दीक्षा आज नागपूरच्या संविधान चौकामध्ये आणि आपल्याला माहीतच आहे की लोकसभा 2024चा बिगुला वाजलेला आहे। या बिगुलमध्ये सोबतच बघा T20 वर्ल्ड कप आणि इलेक्शन एकत्रितरित्या धुमाकूळ हा सुरू झालेला आहे। आज आपण पाहतोय आहोत इथं जमलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचा रामटेक लोकसभामधला एक उमेदवार जो आहे हा डिक्लेअर झालेला आहे सहांदे, आणि त्या उमेदवार फॉर्म भरण्याकरता गेलेत आणि या संविधान चौकामध्ये जे आहेत सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की काय आहे त्यांचा एजेंडा आणि आज पावतपर्यंत महाविकास आघाडीमध्ये संमत होण्याची भूमिकाची होती आणि जे पहल होती ते कुठेतरी संपुष्टामध्ये येऊन त्यांनी स्वतंत्र उमेदवार रामटेक मतदारसंघामधून उभा केलेला आहे। जाणून घेऊया काय आहेत त्यांचे विचार। रेडी बोला। वंचित बहुजन आघाडीने इंडिव्हिज्युअलरित्या आज जो कॅन्डिडेट उभा केला त्याच्यावरती काय तुमचं म्हणणं आहे की हे आतापर्यंत आघाडीसाठी वाट पाहत होते, परंतु आज अचानक निर्णय का बरं घेण्यात आला? आता बघा साहेब, साहेबांनी आमच्या बहुतांश हे पहिलेपासून ऐलान केलं होतं की महाविकास आघाडीमध्ये सामील होऊन चांगल्या पद्धतीची लढाई लढायची। तुम्ही जसं म्हणत होते ते त्या पद्धतीनं त्यांनी संविधान मिटवण्याची कोशिश आहे, हे आहे ते आहे असं म्हणून महाविकास आघाडीनं खेळवत ठेवल्यासारखं रोजचे करत गेले। तिघजणं बसत गेले। आता तुम्ही सांगा चौथ्या पक्षाची किंवा चौथ्या माणसाची तुम्ही गोष्ट कराल का तुम्ही तिघजणं आपलीच गोष्ट कराल? हां, पण तुमच्या तिघामध्ये तुमची तिघांची तीन तिघाडा काम बिघाडासारखी लढाई चालू होती, आपसामध्येच भांडणं तुमचे चालू होते, हे दिसायला आलं। आता आखरीपर्यंत साहेबांनी सांगितलं होतं का तुम्ही आखरीपर्यंत मी तुमची वाट बघेन, आणि तेही 26 तारीख आजची लास्ट दिली होती। तर आज बघा आमची स्वाभिमानाची लढाई आहे। पहिलेपासून आम्ही आंबेडकरवादी आहोत, शाहू विचारांचे आम्ही लेकरं आहोत, तर आम्ही त्याच विचारानं चालू आणि आम्हाला सत्याची लढाई लढायची आहे। तर आमची बाजू चांगली सरस असूनही आम्हाला ते आपल्या भावनिक मुद्द्यावर खेळवत गेले आणि आमचे भावनिक आम्ही राहून चुपचाप आजपर्यंत राहिलो, पण आज वेळेची लढाईची वेळ आलेली आहे। आज आम्ही तर आमची लढाई लढणारच आहोत आणि आमची चांगल्या पद्धतीची लढाई आहे, शुद्ध लढाई आहे। आणि कोणी म्हणतात हिंदुत्व आहे, कोणी म्हणतात सर्व आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माला समान अधिकार दिलेला आहे, त्या पद्धतीची आमची लढाई आहे। आम्ही कोणत्याच धर्माला आम्ही काही म्हणत नाही। आमच्या साहेबांचं सुद्धा तुम्ही वळण बघा, जसं बाबासाहेबांचा विचारधारा आहे त्याच पद्धतीची डुप्लिकेट विचारधारा बाळासाहेब आंबेडकरांची निघते। बरं, आता अजेंडा काय राहणार आहे? मुद्दे जसं बाकीचे मुद्दे हिंदू धर्माला घेऊन आहे, संविधान वाचवण्याच्या बद्दल आहे की विकासाबद्दल मुद्दे राहणार आहेत? आम्हाला विकास म्हणलं म्हणजे विकास म्हणजे कोणता विकास? आज बघा नवयुवकाला शिक्षणाचा अधिकार कसा गहाळ करत आहे हे तुम्ही बघतच आहात। आज ज्या मुलांना SC ST OBC NT BJNT ज्यांना आरक्षित स्कॉलरशिप मिळत होती ते सुद्धा मिळायला तयार नाही आहे आणि मिळत नाही आहे। आज गोरगरिबांचे आमचे आवाज आहे साहेब। आज आम्ही जर बघतो म्हणलं तर आज आमचे बेरोजगार युवक आज जर 10 वर्षापासून जर झाले असेल तर त्यांची जिंदगी पूर्ण नायनाटच होईल। ज्यांचं समजा 35 वर्षाचं वय झालेलं आहे त्यांना आज त्यांचं म्हणलं तर आयुष्य संपलेलं आहे, त्यांना आता काही नोकरी मिळणार नाही। आणि जसं म्हणजे जे कोणी काही 35 वर येतील तर समोरही आज जर 24 मध्ये जर आपण जर आपली लढाई संविधानिक आणि आरक्षणवादाची जर लढलो नाही तर तुम्ही जर धर्मावर जर राहिले तर तुम्ही गेले, पूर्ण देश गेला। आणि जर तुम्ही खरं जर त्या संविधानाच्या मतावर आज एवढा मोठा देश प्रगट झालेला आहे त्या जर विचारधारेवर जर राहिला तर तुमचा देश वाचला। तर याच्यावरच सांगतो की काही नाही, शुद्ध लढाई आहे बाळासाहेब आंबेडकरांची। ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर होते त्याच पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे। बरं, निवडणुकीमध्ये आता तुमचं प्रचार मोहीम आहे आणि लोकांना त्यांचं काय योजना काय आहे तुमची? आमचा प्रगट उमेदवार आहे साहेब शंकररावजी चहांदे। आज जर पाहतो म्हणलं तर त्यांची बी स्वतःची विचारधारा त्याच पद्धतीची आहे की आज शिक्षणावर जर मात होत असेल तर त्यांना साथ कशी मिळेल
ह्या पद्धतीचा त्यांचा विचार आहे. चांदेचे दुसऱ्या पक्षामध्ये होते, पहिले होते ना, तिकीट मिळत आहे म्हणून पक्षामध्ये नाही त्यांच्याकडून सगळ्या विचारधारा घेऊन घेतलेल्या आहे. त्याच पद्धतीनं साहेब जे आहेत कोणालाही फालतू तिकीट देत नाही. तिकीट जे असते ते वस्तू स्थिती जे बघूनच देतात. या पद्धतीच्या विचारधारेनं आहे किंवा नाही आहे त्याची थोडीशी जाच बी करतात. आणि याच्यानंतरही तुम्ही का कराल म्हणजे उमेदवाराला विचारपूस होते, तर त्याच्यानंतरच ते करतात. म्हणजे साहेबांचा जो निर्णय असते ते खास असतो आणि तो खरा विजयाच्या प्रगटावर नेऊन टाकेल आणि रामटेक लोकसभा जे आहे ते जिंकून येईल, चांगल्या पद्धतीने जिंकेल. हे माझा आपल्यासोबत आहेत आता रामटेक लोकसभा क्षेत्रातून सावनेर परिसरातील पूर्ण महिला आपल्यासोबत जुळलेल्या आहेत, ज्या आज जे चाहते उमेदवार जे उभे झाले घोषित झालेले आहेत ते फॉर्म भरायला गेले आहेत आणि त्यांच्या मिसेससुद्धा त्यांच्या बाजूला ज्या त्यांच्या मिसेससुद्धा आहेत. आपण जाणून घेऊया यांच्याकडून की काय राहणार आहे यांचा अजेंडा. मॅडम, तुम्हाला सर्वप्रथम विचारू इच्छितो की जसं बाळासाहेबांनी अलायन्सची वाट पाहिली, पण आता अलायन्समधून बाहेर पडून स्वतंत्ररित्या उमेदवार घोषित केला आहे आणि आज त्याचा फॉर्म सबमिट करायला गेलेले पण आहेत. तर तुमचं सावनेर परिसरामध्ये काय अजेंडा राहणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीची बांधणी करणार आहात? माझं नाव कविता केशव मेश्राम. मी तशी तर तंटामुक्त समिती अध्यक्ष आहे सावनेर तालुका आणि वंचित बहुजन आघाडीची अध्यक्ष पण आहे. उमेदवार चांदे साहेब हे रामटेक क्षेत्रातून उभे राहिलेल्या लोकसभेसाठी त्यांना भरघोस मतदान कसं मिळेल आणि त्यांच्यासाठी आम्ही गावापर्यंत खेड्यापर्यंत कसे जाऊ, कसे पोहोचून त्यांना कसं कन्व्हिन्स करू आणि त्यांना कसं निवडून आणू, हेच आमचं ध्येय आणि धोरण राहील. सर्व तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत की आता तुमचे मिस्टरांना आता वंचित बहुजन आघाडीने सीट दिलेली आहे, फॉर्म भरायला गेलेले आहेत, मनामध्ये काय चालू आहे तुमच्या? आता मनामध्ये म्हणजे माझी हेच इच्छा आहे की सर्व बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी आणि सर्व लोकांनी मिळून एकनिष्ठपणे त्यांच्या मागे उभं राहून आणि आपण कसं आपल्या सीटला निवडून आणू याच्यासाठी प्रयत्न करायचे आहे आणि प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचून आपली भूमिका ठेवून आपल्या उमेदवाराला निवडून आणायचं. अजेंडा काय राहणार आहे तुमचं? जसं बाकीचे लोक धर्माला घेऊन, संविधानाला घेऊन या मग वेगळ्या प्रकारचे काही ना काही अजेंडा त्यांचा घोषित केलेला आहे. आपला कोणत्या अजेंडाने? तुम्ही पण धर्माला घेऊन, संविधानाला घेऊन की विकास कामाला घेऊन अजेंडा तुमचा राबवणार? आमचा एजेंडा विकास कामाला घेऊन राहणार आहे. नोकरी आणि संविधान बचाव आमचा हा अजेंडा राहील. आणि या अजेंड्याला घेऊनच आता इथं सगळे जमल्यासोबत एक जुटलेले आपण त्यांची पण मन जाणून घेऊया. तर बघा, जर उमेदवाराने बाळासाहेबांनी जो उमेदवार दिलेला आहे, सक्षम आणि व्यवस्थित प्रामाणिकनिष्ठ असा उमेदवार आम्हाला दिलेला आहे, तर आमचं हेच राहील की आपण समाजाला पण सोबत घ्यायचं आहे. जो वंचित आमचा समूह आहे त्या वंचित समूहाला आम्ही सोबत घेऊ परत संविधान बसवण्याचा प्रयत्न करू आणि जो विकास आहे, नोकऱ्या नाही आहेत, शिक्षणाची कमतरता आहे, ह्या सगळ्या भरपाई आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमच्या उमेदवारांकडनं करून घेऊ आणि लोकसभेमध्ये निवडून जाण्याचा हा आम्ही संकल्प केलेला आहे, निर्धार केलेला आहे. आणि आजच्या काळामध्ये आम्हाला इथे संसदेमध्ये जाण्याची अत्यंत काळाची गरज आहे, कारण संविधान जर नसेल तर आमच्यासारख्या वंचितांचं काय होणार. म्हणून संविधान बचवण्यासाठी आम्ही तर नक्कीच प्रयत्न करू आणि आमच्या उमेदवाराला निवडून आणू, हे एवढी मी शाश्वती देते आहे. जय हिंद. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आज तुमचा उमेदवार फॉर्म सबमिट करायला गेलाय, जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? जनतेला आम्ही आव्हान करू की वंचित आघाडीला खूप जास्त मतांनी निवडून द्यावं, वंचित आघाडीला एक चान्स द्यावा असं आम्ही जनतेला आव्हान करू. का बरं? ते बाळासाहेब आंबेडकरांच्या फॅमिलीमधून आहेत बाळासाहेब म्हणून द्यावं की संविधानिकरित्या ते योग्य कामे करतील याकरता द्यावं? संविधानाच्या विचारावर चालणाऱ्या लोकांना प्राधान्यक्रम देऊन जनतेनं सामोरं आणावं अशी आमची इच्छा. ओके, चला. काय सांगाल लोकांना? लोकांना आम्ही हे सांगणार आहोत की बहुजन वंचित आघाडी आहे तर त्यांचे उमेदवार निवडून यावे ही आमची सदिच्छा आहे. लोकसभा 2024 रणसंग्राम नियमित
प्रत्येक बातमी अपडेट नियमित बघण्याकरता लगेच सक्षम भारत टीव्हीला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअरसुद्धा करा. आम्ही आपली बातमी दाखवू, स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.